नमस्कार. ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिकाने माया आणि सयाजीरावला चांगलंच फसवलेलं असतं. त्यावेळेला माया खूपच चिडलेली असते. माया सयाजीरावांना बोलते, सयाजीराव, हे सर्व काय आहे? तुम्हाला कळतंय का? तुमच्या लेकीने तुमच्या डोळ्यात धूळ चारलीये. तेव्हा सयाजीराव म्हणतात, हो हो, कळतंय माया, मला सगळं समजतंय. ऐश्वर्या, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता, पण तू मात्र माझ्याशीच गद्दारी केलीस. ऐश्वर्या, हे सर्व करायची गरज काय होती? हे जर का तू काहीच केलं नसतंस तर कदाचित आपल्याजवळ एवढा सारा पैसा असता. तेव्हा ऐश्वर्या बोलते, डॅड डॅड, तुमची नाटकं बंद करा. खरंच तुमच्या या नाटकांचा आता कंटाळा आलाय डॅड. खरं सांगायचं तर या मायाला तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ द्यायची होती ना. मला माहिती होतं अवंतिकावरती सुद्धा तुम्हीच हल्ला घडवून आणत होतात. म्हणूनच एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायचा. म्हणूनच मी तो प्लॅन आखला आणि मी तुमच्या सोबत इथे घरी राहायला आले. तुम्हाला काय वाटलं रणदिव्यांच्या सुना सहजासहजी तुम्हाला सोडतील, माफ करतील? तर तसं होणार नाही डॅड. डॅड, आज तुम्ही चुकलात आणि तुम्ही चुकलात म्हणूनच तुम्ही जानकी, अवंतिकाची माफी मागावी असं मला वाटतं. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या, उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. कारण जे कधी शक्यच नाही त्याचा विचार तर तू करूच नकोस ऐश्वर्या. मुळात ऐश्वर्या, तू किती चुकीचं वागतेस हे तुला तरी कळतंय का? तेव्हा मात्र ऐश्वर्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते, आता सर्व संपलंय. माया, हा हा पैसा जो आहे ना तो रणदिव्यांचा आहे आणि रणदिव्यांची लक्ष्मी रणदिव्यांच्या घरात येणारच. हे ऐकल्यानंतर माया बोलते, ऐश्वर्या, सोडणार नाही मी तुला. आणि माया लगेच ऐश्वर्यावरती धावत जात असते. तेवढ्यात मात्र जानकी मायाचा जोरात हात मुरगळते आणि सनसनीत कानाखाली आणते. जानकी मायाला बोलते, माया, बस कर आता नाटका. खरंच तुझ्या या नाटकांचा कंटाळा आलाय. माया, तुला काय वाटलं तू कसंही वागशील आणि आम्ही सहन करू? तर तसं होणार नाही माया. तेव्हा मात्र माया बोलते, जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या, सोडणार नाही मी तुम्हाला तिघींना. तुम्ही जे काही केलंयत ना ते खूप चुकीचं केलंय हे तुम्हाला लवकरच समजेल. तेव्हा मात्र लगेच जानकी बोलते, माया, तुझा खेळ समाप्त झालाय आणि आता सगळ्याच गोष्टी तुझ्या अंगाशी येत आहेत. हे जेव्हा तुला कळलं तेव्हा मात्र तू आवाज चढवतेस. माया, एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर मी सगळं संपून टाकेन. तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड झालेली असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, माया आणि सयाजीरावांना इन्स्पेक्टर साहेब घेऊन जात असतात. तेव्हा सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात, वा ऐश्वर्या, वा, काय खेळ खेळलास तू. तेव्हा ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती म्हणते, डॅड डॅड, मनात कुठेतरी असं वाटत होतं की तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये सामील नसाल, पण शेवटी मन सांगतं त्या सर्वच गोष्टी खऱ्या असतात असं नाही ना. डॅड, तुम्ही खोटारडे निघालात, खोटारडे. डॅड, तुम्हाला हे सर्व करायची काय गरज होती? फक्त पैशासाठी हे सर्व केलं. डॅड, या तुमच्या अशा वागण्यामुळे आज तुम्हाला जेलमध्ये जावं लागतंय आणि तेही स्वतःच्या लेकीमुळे. याची माझ्या मनात खंत कुठेतरी आहे. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या, ऐश्वर्या, प्लीज समजून घे तू आणि तुझी ही नाटकं बंद कर. आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला ऐश्वर्या. ऐश्वर्या, बाप म्हणून कायम मी तुझ्या पाठीशी उभं राहिलो, कायम मी तुला साथ दिली, पण आता मात्र खेळ खल्लास. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, डॅड डॅड, अशी नाती संपत नसतात. आता तुम्हाला माझा राग आला आहे, पण प्लीज डॅड, जेलमध्ये शांत वेळ मिळेल त्या वेळेत विचार करा आणि स्वतःच्या मनाला विचारा नक्की काय योग्य आणि काय चुकीचं ते. तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या, जरा विचार कर, तुझ्या आईचं काय होईल?
तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते त्या गोष्टीचा विचार तुम्ही नका करू. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या बस कर तुझी नाटकं. स्वतःच्या बापाला जेलमध्ये पाठवायची तयारी केली होतीस का? ऐश्वर्या असं वागून तुला काय मिळालं? एक नंबरची खोटारडी निघालीस तू. तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू मात्र विश्वासघात केलास. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते डॅड मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं की मी खरंच बदललीये. माझ्यावरती विश्वास ठेवा. पण डॅड तुम्ही मात्र तुम्हाला जे पाहिजे तेच करत राहिलात. का डॅड का? का स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत होतात? तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या मला कळून चुकलं की तू एक नंबरची मूर्ख आहेस मूर्ख. हे रणदिवे आहेत ना ते तुला मूर्ख बनवतायत. ऐश्वर्या तुला कळत नाहीये तू काय करून बसलीस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बस झालं डॅड. मला अजिबात तुमचं काहीही ऐकायचं नाहीये. आणि डॅड आता हे सर्व बंद करा. नाहीतर काय काय अवस्था होईल ना तुमची तुम्हाला माहिती नाही. तेव्हा मात्र जानकी सयाजीरावांना बोलते सयाजी काका तुम्ही खूप चुकीचं वागलात. तुम्हाला हे सर्व असं करायची गरज नव्हती. सयाजी काका तुम्ही जर का समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं. पण तुम्ही मात्र स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलात. का सयाजी काका का? का स्वतःच्या मुलीला एक संधी दिली नाही? तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात जानकी गप्प बस. तुझ्यामुळे झालं हे सर्व तुझ्यामुळे. जानकी तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टींना. तेव्हा लगेच जानकी बोलते हो मीच जबाबदार आहे असंच तुम्हाला वाटणार. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काहीही झालं ना तरी सुद्धा तुमची मुलगी आता बदललीये. तेव्हा सयाजीराव हसतात आणि तिथून निघून जातात. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी ऐश्वर्याला घरी घेऊन आलेली असते. त्यावेळेला सगळेजण खूपच खुश असतात. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो आज आपल्यावरती आलेलं जे संकट होतं ते कायमचं दूर झालं. आणि ऐश्वर्या ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. ऐश्वर्या तू आहेस म्हणून आज हे घर वाचलं. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही सौमित्र खरं तर जानकीने सुद्धा मला साथ दिली आणि जानकीने माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून तर मी हे करू शकले. तेव्हा लगेच जानकी तुझ्या मनाचा मोठेपणा झाला ऐश्वर्या. खरं सांगायचं तर आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे घरावरती येणारं संकट मी कायमचं दूर केलंय. तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते जानकी हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं. मी बदलले हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. नाहीतर काय झालं असतं ना ते मला सुद्धा कळत नाहीये. तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आज मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. ऐश्वर्या आज तुझ्यामुळे सर्व गोष्टी तर जशा पाहिजे होत्या तशा मनासारख्या झाल्या. तेवढ्यात अवंतिका म्हणते ऐश्वर्या तुझ्यामुळे माझ्या जीवावरती उठलेल्या माणसांना आपण कायमचं जेलमध्ये पाठवलं आणि आपण आपल्या घरची लक्ष्मी परत एकदा आपल्या घरात आणली. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते तुम्ही तिघी असेच कायम एकत्र. जानकी तुम्ही तिघी जर का एकत्र असाल ना तर सगळ्याच गोष्टी तुम्ही नीट करू शकता. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते आई आम्ही कायम एकत्रच राहणार. आम्ही कायम एकमेकींना साथ देणार. ऐश्वर्या बरोबर ना? तेव्हा ऐश्वर्या बोलते हो. खरं तर या घरात आले तेव्हा मात्र फक्त आणि फक्त सूड घ्यायचा याच विचाराने आले होते. पण या घराने मला कधी आपलंसं केलं मला कळलंच नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी अवंतिका बोलते ऐश्वर्या आज तुझ्यामुळे माझं बाळ जिवंत आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते अवंतिका ते फक्त तुझंच बाळ नाहीये ते आमचं सुद्धा बाळच आहे ना. आणि ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही ऐश्वर्या. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे खरं सांगू का आता लवकरात लवकर आपल्याला आनंदात राहिलं पाहिजे कारण आपल्याला सगळ्याच गोष्टी पुढे आनंदात करायच्या आहेत. तेव्हा मात्र सौमित्र ऐश्वर्याच्या जवळ जातो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या
खरंच तुझे आभार किती मानू तेच मला कळत नाही, आणि त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तेव्हा मात्र सारंग बोलतो, सौमित्र दादा हे तू बोलतोस? सौमित्र दादा खरंच मानलं पाहिजे तुला. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, ऐश्वर्या वाईट आहे असा माझा विचार होता, पण तो ऐश्वर्याने खोडून काढला, यातच मला आनंद आहे. मला बाकी काही नको होतं सारंग. मला फक्त आणि फक्त ऐश्वर्या बदलले हे जर का समजलं असतं तर कदाचित मी असं वागलोच नसतो. त्यावेळेला लगेच सारंग बोलतो, दादा पण आता विश्वास बसला ना? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, हो विश्वास बसला ना, खूप विश्वास बसला, आणि ऐश्वर्या हा विश्वास तुझ्यावरचा कधीच उडणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, चला आता सगळेजण आपण आनंदाने जेवूया. तर इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं, सयाजीराव खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला माया सयाजीरावांना बोलते, हे सर्व तुमच्यामुळे झालं सयाजीराव. अहो तुमच्या मुलीवरती तुम्ही विश्वास ठेवलात आणि स्वतःच्याच हाताने पायावर धोंडा पाडून घेतला. काय गरज होती सयाजीराव तुम्हाला असं करायची? त्यावेळेला सयाजीराव म्हणतात, मला काय स्वप्न पडलं होतं का की ही अशी वागणार आहे म्हणून? उगाच काहीही बोलू नकोस माया. माया खरं तर माझ्या लेकीचा त्रास मला जास्त होतोय. माझी ऐशू अशी नव्हती, ती अशी का वागायला लागली तेच मला कळत नाही. तेव्हा लगेच माया बोलते, ती पूर्णपणे बदललीये. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, नाही ग, ती पूर्णपणे बदलूच शकत नाही याची मला खात्री आहे. कारण का माहितीये का, ऐश्वर्या कशी आहे हे माझ्यापेक्षा जास्त कोणीही सांगू शकत नाही. मला तर असं वाटतं की तिची ही सर्व नाटकं चालू आहेत. रणदिव्यांना उद्ध्वस्त करणे हेच तर तिच्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि तुला खरंच वाटतं की ऐश्वर्या बदलेल? ऐश्वर्या गोड बोलून काटा काढतीये. तेव्हा माया बोलते, सयाजीराव विखे पाटील, अहो डोळे उघडा. तुमच्या त्याच लेकीने आपल्याला कायमचं जेलमध्ये पाठवलं हे विसरू नका. सयाजीराव विखे पाटील, ऐश्वर्या बदलले याच्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, नाही, ऐश्वर्या कधीच बदलू शकत नाही. आणि खरं सांगू का, मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय. प्लीज प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा, नाहीतर नको ते घडेल. तेवढ्यात मात्र सयाजीराव म्हणतात, माया तुझा विश्वास नाहीये मला कळतंय, पण माया एक गोष्ट लक्षात ठेव, ऐश्वर्या माझं रक्त आहे आणि माझं रक्त असं बदलेल असं मला वाटत नाही. ऐश्वर्या नक्कीच काहीतरी डबल खेळी खेळते आणि त्यासाठी तिचं जे काही चालू आहे ना ते चालू देत. तेव्हा मात्र माया बोलते, तुमचा विश्वास जिंकला तर ठीक आहे, नाहीतर सगळं काही हातातून निघून गेलं तर इकडे ऐश्वर्या एकटीच बेडरूम मध्ये बसलेली असते. त्यावेळेला तिला खूपच रडायला येत असतं. त्याच वेळेला तिथे जानकी येते आणि जानकी म्हणते, ऐश्वर्या काय झालं? ऐश्वर्या मला समजतंय तुला त्रास होतोय. ऐश्वर्या स्वतःच्या वडिलांना तू जेलमध्ये पाठवलंस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, वडील आहेत ग ते माझे, मला तर वाईट वाटणारच ना. आणि खरं सांगू का जानकी, मला खूप वाईट वाटतंय की माझे डॅड असे का वागले, का त्यांनी विचार केला नाही त्या मायाला सोडवण्यासाठी ते एवढ्या लाजच्या टोकाला पोचले. तेव्हा लगेच जानकी बोलते, जाऊ देत ना ऐश्वर्या, नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस ऐश्वर्या. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, असं कसं बोलते जानकी तू, नको त्या गोष्टींचा विचार? मी तर या गोष्टीचा विचार करणारच ना. सगळं काही संपल्यात जमा आहे. माझ्या डॅडना मी स्वतः जेलमध्ये टाकलंय. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या तुला होणारा त्रास मला समजतोय, कळतोय, पण मी काय करू? ऐश्वर्या तूच सांग ना. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, पुढे जानकी, तुला माझा राग समजतोय, तुला माझी काळजी वाटतेय, हे बघून खरंच खूप आनंद होतोय, पण काय करू मी ते सांग ना. तेवढ्या तिथे अवंतिका येते आणि अवंतिका बोलते, ऐश्वर्या पाहिजे तर मी स्वतः सयाजी काकांना सोडवण्यासाठी प्रयत्न करते. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, नाही, त्यांनी जी पापं केले, त्यांनी जी कारस्थानी रचले, त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे.
माझ्या डॅडनी तुला जिवंतपणे मारण्याचा जो प्रयत्न केला ना, त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही. आणि आता मात्र मी त्यांना माफ करूच शकत नाही. तेव्हा मात्र अवंतिका आणि जानकी एकमेकींकडे बघतात. तेवढ्यात मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी, अवंतिका, माझ्याकडे काय बघताय? घरात खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि त्या आनंदात आपण सहभागी होऊया, तो आनंद जगूया. मला माझ्यामुळे अवंतिकाचा हा आनंद हिरावला गेला असं वाटलं नाही पाहिजे. तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याच्या गालावरून हात फिरवते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, ऐश्वर्या, खरंच मानलं पाहिजे तुला. ऐश्वर्या आजपर्यंत स्वतःचा विचार करणारी स्वार्थी ऐश्वर्या आणि आज स्वतःपेक्षाही दुसऱ्यांचा विचार करणारी ऐश्वर्या, यांमधला फरक बघून मला खरंच खूप बरं वाटतं. ऐश्वर्या, तू खरंच बदललेस, या गोष्टीवरती माझा विश्वास बसत चालला. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, मी खरंच बदलली आहे जानकी, मला माझ्या कुटुंबासोबत राहायचंय. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो हो ऐश्वर्या, हो, तुझ्या कुटुंबासोबतच तू राहायचं. तुला कोणीही तुझ्या कुटुंबापासून लांब करणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, मला दुसरं काही नकोय, मला एवढंच पाहिजे होतं आणि आता तर सगळं काही संपल्यात जमाय. तेव्हा मात्र तिला खूपच बरं वाटत असतं आणि त्या तिघींनी एकमेकींना मिठी मारलेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऐश्वर्या बदलले की नाटकं चालू आहेत? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.